हॅलो मित्रांनो, आता तुमचा जो क्लास 10 आहे त्याचा जो सायन्स 1 आहे त्याचा 10 मार्चला काय आहे तर पेपर आहे. मग आता तुमचा जो सायन्स 1चा जो पेपर असतो त्याच्यामध्ये जो क्वेश्चन 4 असतो तो 5 मार्कासाठी असतो. मग आता ते 5 मार्काचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत मी तुमच्यासोबत काय करणार आहे, शेअर करणार आहे. जर तुम्ही तेवढं जरी क्वेश्चन जरी तुम्ही केलं सा तरी तुम्हाला हमखास 5 पैकी 5 मार्क आहेत ते तुम्हाला पडू शकतात. हा, मग आता ते क्वेश्चन कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात जस्ट तुम्हाला सांगतो. हा, आता एक लक्षात ठेवा, जर तुमचं का नाही समजा केमिस्ट्री चांगलं असेल तर तुम्ही एक लक्षात ठेवा की केमिस्ट्रीचं 4 चॅप्टर आहेत तुमचं सायन्स 1 मध्ये. जसं पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, त्याचं केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, मेटलर्जी आणि कार्बन कंपाऊंड. जर तुमचा केमिस्ट्री हा विषय चांगला असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही हे 4 चॅप्टर्स आहेत ते जरी तुम्ही केलं सा तरी ह्या 4 चॅप्टर पैकी एका तरी चॅप्टरवर तुम्हाला हमखास 5 मार्काला काय येतो, प्रश्न येतो. आणि जर तुमचा फिजिक्स चांगला असेल म्हणजे तुमचं फिजिक्सचं चॅप्टर कोणकोणतं आहे तर ग्रॅव्हिटेशन, नंतर तुमचा इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस आणि तुमचा स्पेस मिशन, हे तुमचे सायन्स, हे तुमचे फिजिक्सचे चॅप्टर आहेत. जर तुम्ही फिजिक्सचं चॅप्टर जर हे 6 चांगलं केलं तर ह्या 6 चॅप्टरवरचा एक 5 मार्काला प्रश्न येतो. आणि तुमचं जे राहिलेले 4 केमिस्ट्रीचं चॅप्टर आहे त्याच्यापैकी एक 5 मार्काला काय येतो, प्रश्न येतो. आता जर तुम्हाला समजा सायन्स 1चं समजा तुम्हाला फिजिक्स चांगलं वाटत असेल तर मी तुम्हाला रेकमेंडेड करतो की जो तुमचा 4था चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि लेन्सेस, हे 5 मार्काला जर तुम्ही चॅप्टर केलं तरी चालते ती. हा, आणि जर तुमचं केमिस्ट्री चांगलं असेल तर तुम्ही ते 4 चॅप्टर काय करू शकताय. आता जस्ट बघूया कोणकोणत्या प्रकारचे 5-5 मार्काचे प्रश्न आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये येतात. आता सर्वात प्रथम जो तुमचा जो सायन्स मधचा जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यावरून कुठलाही 5 मार्काला प्रश्न येत नाही. मग आता तुमचा जो दुसरा चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, ह्याच्यामध्ये एकच 5 मार्काला प्रश्न आहे, तो तुमच्या मॉडर्न पिरियॉडिक टेबल ह्याच्यावर आधारित काय होऊ शकतो, येऊ शकतो. हा, मग आता सर्वात प्रथम तुमचा जो ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरून कुठलाही 5 मार्काला मोस्ट ऑफ द प्रश्न येतच नाही. तसं तुमचा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा जो चॅप्टर आहे ह्याच्यावरून तुम्हाला तुमचं जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे ह्याच्यावरून आधारित तुम्हाला 5 मार्काला काय येतो तर प्रश्न येतो. त्यामुळे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा जो पॉईंट आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा, कारण की तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो फिक्स. जर तो 5 मार्काला नाही आला तर 1, 2, 3 या तरी मार्काला येतोच. नंतर तुमचा जो तिसरा धडा आहे केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे फॅक्टर इफेक्टिंग रेट ऑफ अ केमिकल रिएक्शन हा एक पॉईंट आहे, तो एक 5 मार्काला महत्वाचा आहे. आणि तुमच्या एक्झरसाइज मध्ये रस्टिंग ऑफ आयर्न ही एक डायग्राम दिल्या त्याच्यावर आधारित 5 मार्काला प्रश्न येतात. नंतर तुमचा जो चौथा धडा आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, या इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक जनरेटर ह्याच्यावर तुम्हाला ह्या वर्षी मोस्ट ऑफ द प्रश्न येऊ शकतोय, कारण की मागच्या वर्षी नव्हता आला. हा, नंतर तुमचा हीट ह्याच्यावर सुद्धा कुठलाही 5 मार्काला प्रश्न नाही. नंतर तुमचा जो 6वा धडा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, मग ह्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वर तुम्हाला एक प्रकारे डिस्पर्शन ऑफ लाईट हा एक तुमचा एक पॉइंट आहे, त्याच्यावर आधारित 5 मार्काला प्रश्न येऊ शकतो. किंवा तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी बेस म्हणजे सब क्वेश्चन दिले जातील छोटं. हा, नंतर 7वा जो धडा आहे तुमचा लेन्सेस, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्काचा 3 प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे तुमचा ह्युमन आयज अँड वर्किंग, त्याच्यावर तुम्हाला एक 5 मार्काला प्रश्न येतो या पॉईंटवर. तसं जे डिफेक्ट आहेत ह्युमन आयज मधील नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस, हे 2 पॉईंट्स आहेत ह्याच्यावर तुम्हाला एक 5 मार्काला प्रश्न येतात. आता नियर साइटेडनेस मध्ये तुम्हाला आकृती दिली जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की कोणता डिफेक्ट आहे तो आयडेंटिफाय करा, तो डिफेक्ट होण्यामागची कॉजेस लिहा आणि तो डिफेक्ट करेक्ट काय करा तर कसा केला जाऊ शकतो ती डायग्राम दाखवा. हा, किंवा तुम्हाला ज्या उलटावून प्रश्न येतो की तुमच्या वर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्या चष्म्याचा नंबर निगेटिव्ह आहे तर त्या विद्यार्थ्यांना कोणता चष्मा लागलाय, कोणत्या प्रकारचा डिफेक्ट आहे, तो होण्यामागची कॉजेस सांगा आणि तो डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी कसा करेक्ट करता येईल ती डायग्राम दाखवा. हा, नंतर तुम्हाला एक कंपाऊंड मायक्रोस्कोप एक पॉईंट आहे, तो पण थोडक्यात लक्षात ठेवा. हा, तसंच मेटलर्जी हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे रिएक्टिव्हिटी सिरीज
आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिना हा एक पॉईंट आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि तुमचा जो शेवटचा चॅप्टर आहे 9वा लास्ट टू सेकंड कार्बन कंपाऊंड. आता या चॅप्टरमध्ये जे तुम्हाला टेबल दिलेले आहेत पुस्तकामध्ये ते टेबल तुम्हाला करायचे आहेत. तसं तुमच्या पेज नंबर 129 आणि पेज नंबर 130 वर तुम्हाला काही डायग्राम दिलेल्या आहेत. त्या डायग्राम तुम्ही बघा, त्या 2 डायग्रामवर आधारित प्रश्न येऊ शकतात. म्हणजे कार्बन कंपाऊंडवर तुम्हाला एक प्रकारे ते जे पुस्तकामध्ये जे चार्ट दिलेत ते तुम्हाला करायचं आहे. आणि ते हे जे 129 आणि 130 पेजवर तुम्हाला जे डायग्राम दिलेत त्याच्यावर आधारित प्रश्न येतात. आणि 10वा जो चॅप्टर आहे स्पेस मिशन, ह्याच्यावर तुम्हाला जे सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल आहे तो जो पॉईंट आहे तो 5 मार्काला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. आता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मी तुम्हाला रेकमेंडेड करतो की तुम्ही एक तर केमिस्ट्रीचं चॅप्टर करा आणि फिजिक्सचं तर फिजिक्सच करा. हा, थँक्यू.